नमस्कार, भुसावळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, कशा तुम्ही छान आणि मजेत आहात ना? तर हो, छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे. तर फ्रेंड्स, याच्या अगोदर आम्ही देवदर्शनासाठी कुठे कुठे गेलो होतो तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि आज शेवटचं देवदर्शन बाकी आहे. तर चला, आज आम्ही कुठे जातो ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला नक्की कळेल. तर चला, आता आम्ही पोहोचलो आहोत अक्कलकोटमध्ये, म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. तर चला, आज मला स्वामींचं दर्शन घडत आहे, तर मला खूप आनंद वाटत होता आणि घरातून निघाल्यापासूनच असं वाटत होतं की कधी एकदाचे अक्कलकोटमध्ये पोहोचू. पण असं वाटत होतं गाडी धावतच नाही आहे आणि रस्ता काय उरकतच नव्हता. तर मला खूपच वेळ लागलेला, कधी स्वामींचं दर्शन घेऊ, कधी स्वामींना पाहू असं वाटत होतं. त्यानंतर सगळे म्हटले की तुला किती आज वेळ लागले ना? तर हो ना, कारण मी पहिल्यांदाच आले होते आणि मला कधी जाऊ नये कधी नाही असं होत होतं. त्यानंतर पोहोचलो फायनली अक्कलकोटमध्ये आणि त्या दर्शनासाठी एवढी काही गर्दी नव्हती. फक्त 10 मिनिटामध्ये दर्शन झालं. तुम्ही बघू शकता, इथे महिलांची रांग आहे आणि तिकडे पुरुषांची रांग आहे. तर इथे थोडंसं साईडला झाले आणि सगळा काय असं व्हिडिओ शूट घेत होते. खूप भारी वाटत होतं. कसं जेव्हा गर्दी असते तेव्हा इथे थांबायला सुद्धा जागा नसते म्हणतात. पण मी गेल्यानंतर इथे खूप सावकाश दर्शन होत होतं आणि गर्दी वगैरे काही नव्हती. कधी कुठेही काही फोटो काढू शकतो एवढं काही गर्दी नव्हती. त्यानंतर मग दर्शन करून आल्यानंतर समोरल्या समोर गेले आणि ते थोडंसं शूट घेतले. त्यानंतर तिथे धागा वगैरे बांधला बहिणीने आणि मी सुद्धा बांधला. त्यानंतर इथे सर्वांनी बघा इथे कपाळाला गंध वगैरे लावून घेतला आणि सगळ्यांचं मी इथे शूट घेत होते. तर सगळ्यांना मज्जा वाटत होती, कारण त्यांचा व्हिडिओ निघतो पण माझा कोणी काढायला तयार नसतं. त्यानंतर चला म्हणलं आता तिकडे दर्शनाला सुद्धा जायचं आहे स्वामींच्या, जिथं फोटो आहे रुद्राक्षाची. तर इथे थोडंसं बसून अगोदर फोटो वगैरे शूट केला. मी म्हटलं नंतर जाऊया. आणि ते बघा आमच्या मल्हारची तब्येत खराब होती, तर सुद्धा हाय बाय करत होता. तर पुढे तुम्हाला कळलंच की मल्हारची तब्येत किती बिघडली होती एकदमच 2-3 तासामध्ये. त्यानंतर बघा इथे स्वामींची ते रुद्राक्षाने पूर्ण असं एकमेकांना चिपकवून अशी फोटो बनवलेले आहे. मला तर खूपच आवडली. तिथे सुद्धा थोडासा शूट घेतला, दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर इथे दिवा अगरबत्ती सगळं काय लावलं, बाहेर नारळ वगैरे फोडलो आणि त्यानंतर आता चला लवकर बाहेर या म्हणत होते. पण मला काही इथे माझा पाय निघत नव्हता बाहेर येण्यासाठी. त्यानंतर बघा इथे समृद्धीला गंध घ्यायचं होतं, म्हणजेच पिवळं चंदन. त्यानंतर समृद्धीला पिवळं चंदन वगैरे घेऊन दिलं. त्यानंतर चला बाहेर पडायचं होतं. पण मल्हारची तब्येत खूपच बिघडत चालली होती. मल्हार काय बोलत नव्हता, फक्त बघायचं डोळ्यानं, पाणी वगैरे काही पित नव्हता. त्याला काही पचतच नव्हतं, खूप उलट्या वगैरे होत होत्या. त्यानंतर म्हटलं लवकर घरी पोहोचूया. तरी म्हटलं की चला आता पहिल्यांदा चालू आहे तर थोडंसं शूट वगैरे घेऊया, इकडं फोटोसुद्धा काढूया, आठवण राहून जाते. इथे सुद्धा दर्शन करूया. मग इथे दर्शन वगैरे केलं आणि इथे बघा छत्रपती शिवरायांची सुद्धा इथे खूप छान अशी प्रतिमा आहे आणि इथे शूट वगैरे घेतलं, दर्शन वगैरे केलं छत्रपतींचं. त्यानंतर इथे खूप भारी वाटत होतं. इथून काय बाहेर निघावं असं वाटतच नव्हतं, कारण की खूप मन प्रसन्न वाटत होतं इथं आल्यानंतर. इथे गौमातासुद्धा होती. इथे मल्हारला तर खूपच आवडते, तुम्हाला तर माहितीच आहे, हंबा म्हटलं की त्याला किती आवडते गाय. आणि त्यानंतर बघा इथे स्वामींचं मी दर्शन वगैरे घेतले. लांबूनच घ्यावं लागते तर तुम्हाला तर माहितीच आहे. आणि काय काय माहिती इथून निघावं असं वाटतच नव्हतं. त्यानंतर म्हटलं चला आता सगळे वाट पाहत होते फोर व्हीलरमध्ये बसून. आम्ही फक्त चौघच गेलेलो फोटोशूटसाठी, दर्शनासाठी. तर चला आता आम्हाला जायचं आहे पोटोबा करण्यासाठी, कारण सर्वांना खूप सकाळपासून भूक लागलेली. तर चला म्हटलं आता पोटोबा करूया. छान असं तंदुरी वगैरे घेतलेली. तर सर्वांनी खूप मज्जा मस्ती करत, खूप जोक्स वगैरे करत आम्ही छान असा पोटोबा केला. पण आता पोटोबा झाल्यानंतर मुलं काही शांत बसणाऱ्यातले नाहीत. गार्डन दिसल्यानंतर ते कसे शांत बसणार ना? तर बघा इथे झोपाळा वगैरे खेळत, घसरगुंडे खेळत ते काही येतच नव्हते. किती वेळ लागला त्यांना, चला रे चला रे, खूप उशीर होतो पुढे घरी जाण्यासाठी म्हटलं तरी ऐकत नव्हते. मल्हारची तब्येत खराब होती तरीसुद्धा गार्डनला बघितल्यानंतर तो हसायला लागला आणि खेळायला लागला. तिथून लगेच निघालो, पण 1 तासामध्येच मल्हारची तब्येत खूप बिघडली. तर लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो होतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरने बोलले की सलाईन वगैरे लावावं लागेल, इकडचं पाणी शूट झालं नाही मल्हारला, त्यामुळे असं झालं आहे. तर चला आता सलाईन वगैरे लावलं आणि मल्हार शांत झोपी गेला. बिचाऱ्याच्या पोटात सकाळपासून काहीच नव्हतं. त्यानंतर थोडंसं काही पाणी वगैरे प्यायला. चला आजचा व्हिडिओ, तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू.